नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज आपण रव्यामध्ये केळी टाकून बघणार आहोत. तर बघा, अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे, 2 ते 3 केळी घेतले आहेत आणि काजू बदाम हे कट करून ठेवलेले आहे. तर बघा, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप टाकू शकता, मी इथं तेल टाकलेलं आहे. तर बघा, तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला आता काजू बदाम टाकायचे आहेत. तेलाच्या जागी तुम्ही तुपाचा वापर करू शकता, मी तेलाचा वापर केलेला आहे. तर बघा, तेल छान असं गरम झाल्यावर काजू बदामचे जे आपण कट केलेले होते ते टाकून द्यायचे आहेत आणि त्यांना परतून घ्यायचं आहे. आता इथं आपण अर्धी वाटी रवा घेतलेला होता, बारीक रवा आहे. तर रवासुद्धा तेलात टाकून द्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर छान असं केळीचा शिरा आपण आज बनवणार आहोत. चवीला खूपच छान लागतो आणि लहान मुलांना तर खूपच आवडतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर बघा, रवा टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे. रव्याला छान असं भाजू द्यायचं आहे, लालसर होईपर्यंत. आणि त्यात आपण आता केळीचे छोटे छोटे पीस कट करून टाकणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला केळी जास्त आवडत असेल तर तुम्ही हवे तेवढे घेऊ शकता, 3-4. मी इथं 2च केळींचा वापर करते. तर बघा, एक केळी कट केलेला आहे आणि त्याला परतून घेतलेला आहे. सेम दुसरा केळी आपल्याला कट करायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. रवा गरम असल्यामुळे केळी जो आहे छान मॅच झालेला आहे. तर बघा, छान असं परतून घेतलेलं आहे आणि केळी आपला रव्यामध्ये छान असा मॅच झालेला आहे. तर इथं बघा, अर्धा चमचा मी वेलची पावडर घेतलेलं होतं. तर वेलची पावडर टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. जेवढा रवा घेतला होता अर्धी वाटी, तेवढीच मी इथं साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे, एकसाथ जास्त साखर टाकायची नाही. तर अर्धी साखर मी इथं टाकलेली आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून रवा आपल्याला परतायचा आहे आणि साखर थोडी थोडी टाकत जायची आहे. तर अर्धी वाटीमधून सुद्धा थोडी साखर मी अजून उरवलेली आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. साखर टाकल्यानंतर रव्याला पाणी सुटतं. आणि आता 2 कप मी इथं दूध घेतलेलं आहे. तर 2 कप दूध याच्यात मी टाकणार आहे. तर दूधसुद्धा आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकसाथ टाकायचं नाही. तर बघा, रवा आपला छान भाजून झालेला होता म्हणून लगेच दूध त्याच्यात रव्याने दूध जे आहे ते लगेच शोषून घेतलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने 2 कप दूध पूर्ण टाकून द्यायचं आहे. रवा आपला छान पद्धतीने फुलतो मग. तर बघा, अशा पद्धतीने खूप छान असा शिरा हा आपला फुललेला आहे. तर दूध आणि साखर टाकून 5 ते 7 मिनिटं याला असं परतवायचं आहे मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून. छान असा केळीचा शिरा आपल्या तयार होत आहे. तर चवीला खूपच छान लागतो. थोडी साखर उरवलेली होती, ती सुद्धा मी पूर्ण टाकून दिलेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या. तर छान असा केळीचा शिरा आपला तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा, अशा पद्धतीने छान असा केळीचा शिरा 5 मिनिटात आपला तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ?